राज्यात वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आणि याबाबत त्यांनी राज्यपालांना एक पत्र लिहिलंय। मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव टाकला जातोय। तसंच IAS व्ही राधा आणि IA कुंदन यांनाही अडगळीमध्ये टाकल्याचा आरोप त्यांनी या पत्राद्वारे केलेला आहे। अंबादास दानवे यांनी पत्र लिहिलंय, ही तक्रार केली। काय नेमकं दानवेंनी या पत्रामधून म्हटलंय तेही पाहूया। तर राज्यात वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्यांवर अन्याय होत आहे अशी तक्रार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेली आहे। राज्यपालांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे। यामध्ये त्यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना राजीनाम्यासाठी कसा दबाव टाकला जातोय या संदर्भात ती तक्रार केलेली आहे। तसंच IAS अधिकारी आहेत व्ही राधा आणि कुंदन यांना सुद्धा अडगळीत टाकल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। अंबादास दानवे यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि ही तक्रार केली आहे। राज्यपालांना त्यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि अनेक महिला अधिकारी आहेत, वरिष्ठ सनदी महिला अधिकारी आणि त्यांच्यावर अन्याय होतो आहे अशी ही तक्रार करण्यात आलेली आहे। तेव्हा आता विरोधी पक्षनेत्यांनी दिलेल्या या तक्रारीवर राज्यपाल नेमकी कशी दखल घेतात पाहावं लागणार आहे। काय नेमकं दानवेंनी या पत्रामध्ये लिहिलं एकदा आपण पाहूया। सरकारच्या कट प्रॅक्टिसला थारा न देणाऱ्या सुजाता सौनिक यांच्यावर राजीनाम्यासाठी सरकारचा दबाव आहे। तसं न केल्यास त्यांच्या पतीवर खोटी कारवाई करण्याची तयारी सरकार करत आहे। भाप्रचे अधिकारी व्ही राधा आणि IA कुंदन यांनाही अगदी अडगळीत ठेवलं आहे। एकीकडे लाडकी बहीण म्हणून राज्यामध्ये रोज इव्हेंट करायचे आणि दुसरीकडे सक्षम भगिनीला त्रास देण्यासाठी षडयंत्र रचायचं, असा हा कारभार सुरू आहे। असं सुरू राहिलं तर तत्वानं काम करणारे अधिकारी महाराष्ट्रात राहतील का? अंबादास दानवे यांनी अशी ही तक्रार राज्यपालांकडे पत्राद्वारे केली आहे।